ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या भारताच्या संविधानामध्ये लोकशाही रुजू केली, लोकशाही व्यवस्था आणली, निवडणुकांचं संविधान आणलं। त्या निवडणुकांवर गाळा घालण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे। समोरच्या पार्टीला आम्ही तर प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगत असतो, आशुतोष दादांच्या विकास कामामध्ये अडथळे आणायचे, न्यायालयाच्या मार्गातून आणायचे, जनतेसमोर खोटं बोलायचं, खोटं बोल पण रेटून बोल, हीच त्यांची नीती आहे। पाचव्या तळ्याचा विषय तुम्हाला आठवत असेल, अनेक वर्षानंतर कोपरगावला पाणी मिळण्याचं ज्यावेळेस प्रसंग आला त्यावेळेस सुद्धा काही लोकांना त्यांनी न्यायालयात पाठवलं आणि त्या पाचव्या तळ्याच्या कामाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही। त्यामुळे कोपरगावच्या जनतेला जे पाणी 20-22 दिवसाआड येत होतं ते आता 4-5 दिवसाआड का होईना यायला लागलेलं आहे। कोपरगावच्या नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही विकास कामं आशुतोष दादा करणार होते किंवा केलेली आहेत त्यामध्ये सुद्धा वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले। एसजी विद्यालय रोड बघा, बँक रोड बघा, गुरुद्वारा रोड बघा, धारणला रोड बघा, याचे कामं ज्यावेळेस सुरू होणार होते त्यावेळेस सुद्धा न्यायालयाच्या प्रक्रियेत हे कामं अडवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून झालेला आहे। आणि आता लोकशाहीच्या मार्गाने ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा न्यायालयाच्या माध्यमातून वारंवार अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय। निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्या उमेदवारांची अर्ज मंजूर केलेली होती, तरी सुद्धा त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे अर्ज रद्द करण्याचा अपील दाखल केलं। त्याला सुद्धा न्यायालयानं स्थगिती दिली नाही। न्यायालयामध्ये सुद्धा विजय आमचाच बाजूचा झाला आणि त्यानंतर जेव्हा आम्ही जनतेच्या न्यायालयात सुद्धा गेलो, जनतेचा आम्हाला जो प्रतिसाद होता तो इतका प्रचंड होता की 2 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाल हा निश्चित होता। सकाळी राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश दिला, याला एकमेव कारण म्हणजे विरोधी पक्षाचे जे सर्व उमेदवार होते यांनी कोर्टामध्ये अपील दाखल केल्यामुळे या ठिकाणी तो आदेश आपल्याला लागू झालेला आहे। काकांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी, सर्व बंधू आणि भगिनी, उपस्थित पत्रकार, काकाजींनी सांगितल्याप्रमाणे समोरची पार्टी एक खोडा पार्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालायचा अशा पद्धतीची प्रवृत्ती त्यांची आहे। शहर विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही घेणं देणं नाही, करायचं, आणि त्या अडचणींवर किंवा त्या गोष्टींवर त्या ठिकाणी कायम राजकारण करायचं अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आहे। 5 नंबर साठवण तलाव पूर्ण होऊ नये किंवा त्या कामाला स्थगिती मिळावी म्हणून 36 तारखा त्यांनी कोर्टामध्ये लावल्या। कोट्यवधीचे रुपये खर्च करून त्या ठिकाणी एकच मागणी कर, 5 नंबर साठवण तलाव थांबावा। आणि त्याच पद्धतीने कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही कामं शहरामध्ये मंजूर झालेले आहे यांना पहिले सभागृहामध्ये विरोधी ठराव घेऊन ते काम थांबवण्याचं काम करायचं, त्याच्यानंतर कोर्टामध्ये जायचं। आज जी काही निवडणूक या ठिकाणी होती त्यांना कळून चुकलेलं आहे का जनता आता त्यांच्या बरोबर राहिलेली नाही, त्यांची पुरती वाळू त्या ठिकाणी संपलेली आहे। आणि म्हणून त्यांनी चांदणीच्या दिवशी कुठल्या प्रकारची हरकत न घेता त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी त्या ठिकाणी केली। तर कोर्टाने त्यांना तिथं देखील नाकारलं आणि तो निकाल सर्व उमेदवारांच्या बाजूने त्या ठिकाणी लावला।